साडी आणखीन ड्रेसप्रमाणेच खूप साऱ्या मंगळसूत्रामध्ये सुद्धा ट्रेंडिंग आणि हटके डिझाईन आलेले आहेत। त्याच मंगळसूत्राच्या डिझाईन घालून तुम्ही सुद्धा कंटाळलात का? मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी। साड्यांप्रमाणे ड्रेसप्रमाणे खूप साऱ्या मंगळसूत्रामध्ये सुद्धा ट्रेंडी अशा डिझाईन आलेल्या आहेत। आपण तेच मंगळसूत्र घालून कंटाळलेलो असतो आणि आता खूप सारे सण येत आहेत। सणामध्ये वेगळा असा काहीतरी लुक करायचा असेल, खूप छान दिसायचं असेल तर अशा मंगळसूत्राची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता। कोण कुठलं मंगळसूत्र कशावर घालू शकतं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग बघूयात। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल, मेकअप, फॅशन असे वेगवेगळे खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील। माझे व्हिडिओ खूप सारे हेल्पफुल असतात, जे गृहिणींना खूप मदत करतात की आजकाल काय ट्रेंडमध्ये आहे हे तुम्हाला कळतं आणि ह्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर सगळ्यात पहिलं मंगळसूत्र आहे ते म्हणजे इव्हिल मंगळसूत्र। अगदी बरोबर ऐकलात तुम्ही, हे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे। इव्हिल मंगळसूत्र म्हणजे काय तर आपली जी नॉर्मल चेन असते आणि मंगळसूत्राचे जे मणी असतात साईडला तुम्हाला शो होईल तसंच असतं आणि इथं तुम्हाला इव्हिल दिसेल। इव्हिल ह्याच्यासाठी वापरायचं की आपल्याला नजरदोष लागला नाही पाहिजे। मग ह्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आलेले आहेत। आजकाल ब्रेसलेट मिळतं, रिंग्स मिळतात किंवा साधे नेक पीसेस मिळतात। खूप साऱ्या व्हरायटी ह्यामध्ये आलेल्या आहेत आणि आजकाल ह्यामध्ये मंगळसूत्रसुद्धा अवेलेबल झालेले आहेत। मग हातामध्ये घालणारे मंगळसूत्रसुद्धा आहेत किंवा तुम्ही नेकला आपण जे नॉर्मली मंगळसूत्र घालतो तसे सुद्धा मंगळसूत्र आहेत आणि त्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन, खूप सारे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील आणि हे मंगळसूत्र खूप सुंदर आणि मस्त। अशा प्रकारे हे इव्हिल मंगळसूत्र खूप ट्रेंडमध्ये आलेलं आहे आणि असं हटके मंगळसूत्र नक्की तुम्ही ट्राय करू शकता। ह्यामध्ये खूप सारे व्हरायटी आलेल्या आहेत। मग ते सोन्याचे मंगळसूत्र असू दे, इमिटेशन ज्वेलरीमधले जे मंगळसूत्र आहेत तसे असू दे, असे मंगळसूत्र नक्की तुम्ही ट्राय करू। त्यानंतरचं मंगळसूत्र आहे ते म्हणजे 2 लेअरचं मंगळसूत्र। तुम्ही बघितलं असेल, झी मराठीवर एक सिरियल होती होणार सून मी या घरची, त्यामध्ये तिने 3 लेअरचं मंगळसूत्र घातलं होतं। तसंच पण 2 लेअरचं मंगळसूत्र, ह्याची खूप फॅशन आली आहे आणि ह्यामध्ये तुम्ही मंगळसूत्राच्या पेंडलमध्ये खूप सारी व्हरायटी, खूप सारे व्हेरिएशन करून तुम्हाला जसं आवडतं पेंडल त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही मंगळसूत्राची डिझाईन्स करू शकता। हे मंगळसूत्रसुद्धा खूप क्लासी आणि छान वाटतं, काहीतरी युनिक वाटतं, असं मंगळसूत्र नक्की तुम्ही ट्राय करू शकता। त्यानंतरचं मंगळसूत्र आहे ते म्हणजे ड्रॉप मंगळसूत्र। ह्याला तुम्ही मिनिमाइज जर तुम्हाला ज्वेलरी घालायची असेल किंवा अगदी सिंपल लाईटवेट अशी ज्वेलरी घालायची असेल तर असं मंगळसूत्र खूप मस्त वाटतं आणि ज्या ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी असे मंगळसूत्र खूप छान वाटतात। या ज्वेलरीजना टेंटी ज्वेलरी असं म्हटलं जातं। म्हणजे कसं असतं, छोटीशी चेन म्हणा किंवा जो आपला पोत आहे तो असेल आणि त्याला छोटे छोटे डायमंड्स असतात, साईडला तुम्हाला शो होईल, असे मंगळसूत्र डेंटी ज्वेलरी म्हणून ओळखले जातात आणि हे मंगळसूत्र खूप मिनिमाइज ज्वेलरी किंवा सोबर असं घालायचं असेल तर खूप मस्त वाटतात, खूप लाईटवेट असतात आणि असे वर्किंग वुमन्स किंवा ऑफिसला जाणारे जे स्त्रिया आहेत त्या घालू शकतात। तुम्ही हे वेस्टर्न अटायरवर सुद्धा घालू शकता किंवा ट्रॅडिशनलवर सुद्धा घालू शकता, दोन्हीवर चालेल आणि दोन्हीवर साजेसं वाटेल असं हे मंगळसूत्र आहे। खूप मस्त वाटतं आणि ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन करून घेऊन ट्राय करू शकता। त्यानंतरचं मंगळसूत्र आहे ते म्हणजे कुंदन मंगळसूत्र। कुंदन जे आहे ते थोडेसे हेवी असतात आणि तुम्ही त्याला सिंपल असा पोत घातला आणि कुंदनचं पेंडल घातलं, खूप मस्त वाटतं आणि आजकाल TV सिरियल्समुळं असे मंगळसूत्र खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि तुम्ही असे मंगळसूत्र नक्की ट्राय करू शकता। हे पेंडल किंवा जे कुंदन आहे ते हेवी असल्यामुळं उठून दिसतात आणि खूप जास्त छान दिसतात। मग साड्यांवरती असे जर तुम्ही पेंडल्स वेगवेगळे ट्राय करून असे मंगळसूत्र घातले तर नक्कीच तुमचं लुक हटके आणि छान। त्यानंतरचं मंगळसूत्र आहे ते म्हणजे चंद्रकोर मंगळसूत्र। हे सुद्धा खूप क्लासी आणि मस्त वाटतं आणि ट्रॅडिशनल साड्यांवर असं मंगळसूत्र जातं। जो पोत आहे तो तुम्ही 2 लेअरचा करायचा आणि असं पेंडलचे चंद्रकोर पेंडल असं ते घालायचं, साईडला तुम्हाला शो होत असेल आणि ते मंगळसूत्र सगळ्या ट्रॅडिशनल साड्यांवर जातं आणि अतिशय मस्त असं आणि युनिक दिसतं, खूप मस्त घातल्यावर तुम्हाला दिसेल। हे मंगळसूत्र नक्की तुम्ही ट्राय करू शकता।
नथीचं मंगळसूत्र, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. जशी नथ असते त्याप्रमाणे मंगळसूत्राला सुद्धा आजकाल डिझाईन आलेली आहे, की इथं जे आहे ते नथ असते आणि हे ब्रॉड असतं, जे पोत असतं तो ब्रॉड असतो आणि असे मंगळसूत्र ट्रॅडिशनलवर घातल्यावर खूप मस्त वाटतात. सणासुदीला आजकाल असे मंगळसूत्र घातल्यावर आपला लुक हा खूप छान आणि ट्रॅडिशनल दिसतो. असे मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता खूप सारे सण येत आहेत, श्रावण महिना सुरू झालेला आहे, तर असे नथीचे मंगळसूत्र नक्की तुम्ही घ्या आणि नक्की ट्राय करू शकता. तरचं जे मंगळसूत्र आहे ते म्हणजे एकदम सिम्पलमधलं साधं चेनचं असं मंगळसूत्र जे मी घातलेलं आहे. म्हणजे अगदी थोडेसे मणी घालू शकता आणि त्यामध्ये वेगवेगळे पेंडल ट्राय करू शकता. तर मी इथं असं गोल घेतलेलं आहे, कारण मला हे असं वाटतं की कुठल्याही साडीवर म्हणा, कुठल्या ट्रॅडिशनल वेअरवर किंवा वेस्टर्न वेअरवर सुद्धा माझं हे मंगळसूत्र जातं. त्यामुळे मला हे छान वाटलं. मी स्वतःही डिझाईन सांगून मंगळसूत्र बनवून घेतलं होतं. त्याचप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे असे मंगळसूत्र तयार करून घेऊ शकता. हे मंगळसूत्र मग तुम्ही ऑफिस वर घालू शकता किंवा ज्या ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया आहेत, वर्किंग वुमन्स आहेत, त्यांच्यासाठी हे मंगळसूत्र खूप सुंदर दिसतं. ह्यामध्ये वेगवेगळे पेंडलचे डिझाईन्स ट्राय करून तुम्ही नक्की असे मंगळसूत्र करून घेऊ शकता. हे मंगळसूत्र खूप छान आणि सोबर वाटतात, नक्की. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मंगळसूत्राच्या कोणत्या ट्रेंडिंग आणि हटके डिझाईन आलेल्या आहेत आणि त्या तुम्ही कशा छान ट्राय करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तसं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, थोडं जरी आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला किंवा माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो यस, असेच मी नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन आणि अशा ट्रेंडिंग अशा मंगळसूत्राच्या डिझाईन्स मी दाखवल्या तर नक्की तुम्ही ट्राय करा. बाय बाय.